नमस्कार सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष सर्वांना आनंददायी जावो, त्याचबरोबर सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो. तर आज आपण गुढीपाडवा स्पेशलमध्ये तिरंगा घाटी बनवणार आहोत. त्याचबरोबर पांढरीशुभ्र घाटी होण्यासाठी काय करावं ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला ही सुरुवातीला पूर्वतयारी करून घ्यायची आहे आणि आपण ज्या टाकाऊ वस्तू आहेत म्हणजे दिवाळीच्या पंत्या आहेत त्यापासूनच आपण ह्या घाट्या बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण या ज्या पंत्या आहेत त्यांना थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे आपली गाठी पटकन निघते. त्याच्यामध्ये आपल्याला असा हा दोरा घ्यायचा आहे, सुती दोरा, आणि तो थोडासा मी ओला करून घेतला आहे. ओला करण्याचं कारण एवढंच की त्याच्यामुळे व्यवस्थित असा सेट राहतो, याच्यामध्ये पटकन सेट होतो आणि अशा पद्धतीने आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. ही पूर्वतयारी आपल्याला करून ठेवायची आहे. आता आपण पाक बनवणार आहोत. त्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे. ही साखर पाहू शकता अगदी पांढरी शुभ्र अशी साखर आहे. जी थोडीशी पिवळसर साखर असते ती घ्यायची नाही. त्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे आणि आता आपल्याला ही साखर जी आहे ती वितळवून घ्यायची आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवली तरी चालेल, परंतु नंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे. तर पाहू शकता साखर जी आहे ती वितळलेली आहे आणि साखर वितळल्यानंतर आपण 2-3 मिनटं हा पाक शिजू दिला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा पाक चेक करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एका डिशमध्ये 1 थेंब टाकायचा आहे आणि थोडासा थंड झाल्यानंतर आपल्याला ही प्लेट जी आहे ती अशा पद्धतीने फिरवायची आहे. आणि जर हा पाक पसरत असेल तर म्हणायचं आपल्याला अजून पाक तयार झालेला नाही. तर आपण आणखी हा पाक शिजवून घेतलेला आहे. तर पाहू शकता आता कडेने साखरसुद्धा जमा झालेली आहे आणि फेससुद्धा चांगलाच आलेला आहे. तर आपण पाक चेक करणार आहोत. गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि पाक अर्धा मिनिट थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतर पाहायचं आहे. तर आता पाहूयात. तर आपण कशीही प्लेट केली तरी आपले जे थेंब आहेत ते तसे जाग्यावरती आहेत, अजिबात सुद्धा पसरत नाही, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये पाव चमचा तूप घातलेला आहे आणि अगदी 1 चिमूटभर इनो घातलेला आहे. यामुळे घाटी जी आहे ती अगदी खुसखुशीत होते, त्यासाठी आपण हे घातलेलं आहे. आता आपण व्यवस्थित असं सर्व एकत्र केलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आता ज्या आपण सेट करून ठेवलेल्या पंत्या आहेत दोरा घालून, त्याच्यामध्ये आपल्याला हा पाक जो आहे तो घालायचा आहे. 1-1 चमचा याच्यामध्ये घालायचा आहे. सर्व घालून झालेलं आहे. आता आपण हे जे आहेत त्या थंड होण्यासाठी 5 मिनटं ठेवणार आहोत आणि 5 मिनिटानंतर थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यातून ह्या काढून घ्यायच्या आहेत. अगदी अलगद निघतात. तर 5 मिनिट झालेले आहेत. थंड झाल्याच्या नंतर आपण काढून घेऊयात. तर पाहू शकता अगदी अलगद या तूप लावल्यामुळे निघतात किंवा मग असं धारदार काहीतरी घेऊन त्याच्या सहाय्याने सुद्धा आपण या काढू शकतो, परंतु त्याची सुद्धा आपल्याला आवश्यकता पडत नाही. जर गरज वाटली तरच आपल्याला त्याच्या सहाय्याने काढायच्या आहेत किंवा आपल्या त्याच्यामुळे तुटू सुद्धा शकतात. तर अलगद असा दोरा ओढायचा आहे. तर पाहू शकता अगदी झटपट अशा ह्या आपल्या तूप लावल्यामुळे आणि व्यवस्थित असा पाक तयार झाल्यामुळे ह्या लगेच घाटी ज्या आहेत त्या वेगळ्या होतात. तर मस्त अशा पाहू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र, दुधा इतक्या पांढऱ्या शुभ्र ह्या आपल्या गाठी ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. तर आपल्याला विकत आणण्याची गरज नाही. या गुढीपाडव्यासाठी घरीच आपण गाठी बनवू शकतो. अगदी मस्त, विकतच्यापेक्षा सुद्धा मस्त अशा आपल्या या गाठी तयार झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला यावेळेस विकत गाठी आणण्याची अजिबात गरज नाही आणि करणंसुद्धा खूप सोपं आहे, अजिबात सुद्धा कठीण नाही. तर याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या रंगाच्या सुद्धा बनवणार आहे. जो पाक शिल्लक राहिला होता त्याच्यामध्ये अगदी आपण 1 चमचा पाणी घातलेलं आहे आणि गॅसची फ्लेम चालू केलेला आहे गॅस. तर त्यानंतर आपल्याला हा पाक वितळवून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला आता पाक येण्याची वाट बघायची नाही, तर फक्त या गाठी ज्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये वितळवून घ्यायच्या आहेत. पूर्ण गाठी वितळल्यानंतर पाहू शकता पूर्ण वितळलेल्या आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये जो ऑरेंज कलर असतो, खाण्याचा फूड कलर, तो याच्यामध्ये घातलेला आहे अगदी 1 चिमूटभर आणि छान असं आपल्याला आता हे एकत्र करून घ्यायचं आहे. मस्त असं एकत्र झालेलं आहे या ठिकाणी. आता आपण ज्या पहिल्या पंत्या वापरल्या होत्या त्याच पंत्यामध्ये दोरा सेट करून घेतलेला आहे. आपल्याला पुन्हा तेल किंवा तूप लावण्याची सुद्धा गरज पडत नाही. त्यामध्येच आपण आता ह्या ज्या आहेत त्या वेगळ्या कलरच्या, ऑरेंज कलरच्या ज्या आहेत तर टाकून घेणार आहोत. 1-1 चमचा हे मिश्रण आपल्याला याच्यामध्ये ओतायचं आहे. हे सुद्धा पूर्ण पंत्यामध्ये ओतले. हे सुद्धा आपण 5 मिनिटांसाठी थंड होऊ देणार आहोत. तर एक दोरा थोडासा वरती आल्यामुळे चमच्याच्या सहाय्याने मी थोडासा दाबून घेतलेला आहे, म्हणजे व्यवस्थित अशी ती घाटीसुद्धा आपली निघेल. तर या ठिकाणी 5 मिनिटांनंतर पाहू शकता यासुद्धा अगदी अलगद अशा दोरा ओढला की निघत आहेत. जर आपला पाक परफेक्ट झाला तर आपल्या गाठी अगदी सहज निघतात आणि अगदी 5 मिनिटामध्येच त्या सेटसुद्धा होतात. तर पाहू शकता ऑरेंज कलरची सुद्धा आपली ही जी गाठी आहे ती
तयार झालेली आहे. या गुढीपाडव्यासाठी वेगळं काहीतरी म्हणजे आपण तिरंगा घाटी या वेळेस बनवणार आहोत. तर पाहू शकता ही सुद्धा मस्त अशी सेट झालेली आहे. तर याच पद्धतीने आपण हिरव्या कलरचा सुद्धा पाक जो आहे तो तयार केलेला आहे आणि त्याच पंत्यामध्ये आपण तो सुद्धा सेट करून घेणार आहोत, या रंगाची सुद्धा घाटी. तर त्यासाठी सुद्धा आपण वेगळं असं तूप लावलेलं नाही, फक्त दोरा सेट केलेला आहे आणि याच्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून घेतलेलं आहे. आणि 5 मिनिटानंतर यासुद्धा आपल्या ज्या गाठी आहेत हिरव्या कलरच्या त्यासुद्धा तयार झालेल्या आहे. अतिशय मस्त दिसतात आणि खायलासुद्धा आपण तूप आणि इनो घातल्यामुळे अगदी खुसखुशीत तयार होतात. तर पाहू शकता ही सुद्धा आपली मस्त अशी तयार झालेली आहे. अगदी घरच्या घरी वेगळं काहीतरी या गुढीपाडव्यासाठी नक्की ट्राय करा. तर आपली ही तिरंगा घाटी पाहू शकता तयार झालेली आहेत आणि मधली जर पाहू शकता अगदी दुधास इतकी पांढरी शुभ्र दिसत आहे. त्यासाठी आपल्याला फक्त एकच करायचं आहे, अगदी पांढरी शुभ्र अशी साखर वापरायची आहे, जी थोडीशी पिवळसर असते ती वापरायची नाही, त्यामुळे गाठीसुद्धा पिवळसर तयार होते. पांढरी शुभ्र साखर वापरायची आहे. तर पाहू शकता ह्या गाठ्या ज्या आहेत त्या आपल्या अगदी मस्त अशा तयार झालेल्या. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.